हॅलो हॅलो नवी मुंबई जिल्हा युवा सेना आणि RSA गोठिवली आयोजित RSA चषक 2026 छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित ही क्रीडा स्पर्धा आलेल्या सर्व मान्यवर पाहुणे खेळाडू आणि प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. स्पर्धेमध्ये आजची दिवस रात्र क्रमांक 2 मॅच नंबर 2 आणि दुसऱ्या मॅच मध्ये आम्ही सर्वांचं हार्दिक स्वागत. तत्पूर्वी खूप खूप धन्यवाद सँडी सर, महागुरु. आज या सर्व समालोचकांची नवी मुंबईमध्ये नेहमीच ज्यांच्या समालोचनाची चर्चा असते आणि नेहमीच या सर्व नवोदित समालोचकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे आमचे महागुरु सँडी सर यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा सामना क्रमांक 2 सध्या सुरू होतोय आणि RSA चषक 2026 ही दुसरी दिवस रात्र स्पर्धेच्या माध्यमातून जोडलेले आमचे तमाम लाडके प्रेक्षक, की स्कोरर YouTube वाहिनीच्या माध्यमातून जोडलेले प्रेक्षक, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मॅच नंबर 2. एका बाजूला श्रीकृष्ण स्टार वाशी गावडे त्यांच्या विरुद्ध जय गणेश कुशल 11 सारसोळे. पहिला बॉल गणेश मडवी तयार, बॉलिंग मार्क वरती, सलामीचा बॅटर मोनिश. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला फिल्डर नाहीये, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुरुवात चांगली झाली, दमदार झाली. पहिल्या बॉलवरती आलाय चौकार. श्रीकृष्ण स्टार वाशीगाव या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहतो आणि समाजसेवक अरुणजी सुतार साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ आहे आणि आज त्यांची टीम मैदानामध्ये पाहायला मिळते. सेकंड मॅच आजच्या दिवस रात्रीमधील पहिला बॉल शॉट होता, टप्पा मागे ठेवला होता गणेश मडवी यांनी आणि त्यावरती चौकार मिळालाय. पुढे मारण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत लॉंग ऑन मध्ये, चांगले जजमेंट त्या ठिकाणी. दुसऱ्या रनचा कॉल डायरेक्ट हिट. हो, काय घडले या ठिकाणी. टू मच जम्बलिंग, कारण की एका बाजूला गणेशला वाटलं होतं डायरेक्ट थ्रो लागेल, परंतु दुसऱ्या बाजूला गुफरानला वाटलं होतं की गणेश कदाचित बॉल कॅरी करून स्टंपला लावेल. दोन्ही बाजूला हा थोडंसं कन्फ्युजन होतं आणि हे बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळतं. चूक दोघांचीही नाही, ही परिस्थिती तुम्हाला या गोष्टी करण्यास भाग पाडते. RSA चषकामध्ये खरं तर असे अनेक किस्से आम्ही पावसाळी रबर बॉल मध्ये देखील पाहिलेत. इनसाइड आउट, ग्रेट शॉट थ्रू द कव्हर, बॉल चाललाय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, पंचाचं सिग्नल. इट्स U6 RSA ट्रॉफी ब्रँडेड षटकार. 6 रन इथे पाहायला मिळतील आणि या 6 धावांच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 12 वरती. काय कमालीची रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं. पहिला शॉर्ट बॉल, त्यावर आला चौकार, त्यानंतर सिंगल साठी अप्रोच केलं गेलं होतं, परंतु लगेच 2 धावा तिथून कन्फर्म केल्या गेल्या आणि 2 मिळाल्या देखील. त्यानंतर हाय बॉल सॉफ्ट ने टॅप केला बॉल. आता रनआउटची संधी आली आहे आणि ही संधी चुकणार नाही. सुमुखला जावं लागेल मागे आणि मोठा धक्का आताच्या क्षणाला वाशीगाव टीमला लागतोय. अपेक्षा होती सुमुख मैदानावरती उभा राहील आणि धावा उभ्या करेल, परंतु आता अडचणीमध्ये संघाला टाकून तो बाद होतोय. मोनिश बाद झालाय. मोनिश अजूनही खेळपट्टीवरती आहे. सुमुख बाद होतो. आतापर्यंत बॉल झाले त्या ओव्हर मधील तब्बल 4. चला बॅट्समन लवकर. की श्रीकृष्ण दिवा वेगळी बॉल तयार, बॉलिंग मार्कवर आणखीन एक बॉल. पुन्हा एकदा पहा ऑप्शनच्या अगदी बाहेर बॉल पिचिंग होऊन सरळ आतमध्ये येणारा बॉल.
इन स्विंगर बॉलचे जास्त इफेक्ट मैदानावरती दिसून येतात आणि गणेश याच बॉलसाठी ओळखला तो ऑफ कटर मध्ये भरपूर माहीर आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये येतात झप करून ते कळत नाहीयेत बॅट्समनच्या अगदी रडार पासून दूर राहत आहेत. हा देखील पहा टप्पा पडल्यानंतर पुन्हा बॉल आतमध्ये आला फिल्डरच्या हातामध्ये बॉल जातोय तो परत एक सिंगल घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला. ओव्हर झाली पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची टोटल बॅटिंग करत असताना श्रीकृष्ण स्टार वाशीगाव 14 वर जाऊन पोहोचलाय. 14 for 1. 14 1 या स्थितीमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 5 ओव्हरची मॅच आहे आणि एक लक्षात असू द्या की सामने सिक्वेन्सली खेळवले जाणार आहेत. एका मागोमाग एक सामने फ्रेश राऊंड खेळवले जातील. त्यामुळे फर्स्ट इनिंगच्या टॉस नेक्स्ट मॅचचा टॉस या इनिंग ब्रेकमध्येच केला जाईल फर्स्ट इनिंग झाल्यानंतर. याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. जर दोन्ही कॅप्टन उपस्थित नसले सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडला तर मॅच 4 ओव्हरची होईल आणि जर कॅप्टन एखादा उपस्थित असेल आणि दुसरा नसेल तर उपस्थित कॅप्टनला टॉस विन दिला जाईल. याची देखील आपण नोंद घ्यावी. कडक नियम आहेत या स्पर्धेचे. RSC चषक 2026 दिवस रात्रकालीन क्रीडा स्पर्धा पुढे मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट बॉल आपण भरपूर पुढे निघून आलाय त्यानंतर मात्र अपील करणं मात्र खऱ्या अर्थाने रास्त ठरत नाहीये कारण बॉल बरोबर तुमच्या डोक्याच्या खालून निघून जातो. जागेवर उभे राहिले तर कदाचित हाईट फॅक्टर भरपूर मॅटर केला असता परंतु पुढे आल्यानंतर बॉल बरोबर डोक्याच्या लेवलवरून निघून गेलाय. हाई बॉल शॉट परफ्यूम डिलिव्हरी चेहऱ्याच्या समोरून बॉलला काढलंय. आणखीन एक डॉट बॉल चंदन तलवारचा पाहायला मिळेल आपल्याला. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर फ्रॉम टीम सारसोले चंदन तलवार आज अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहिले की सारसोले टीमच्या विजयामध्ये चंदनचा महत्वाचा वाटा राहिला परंतु इथे पहा वेट अँड वॉचची भूमिका. आतापर्यंत 2 बॉल डॉट खेळले आणि त्यानंतर मात्र हॅमर केलं बॉलवरती पाठवून दिलं. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून बॉलला 6 रन मिळतील. षटकार आला आणि या षटकाराच्या मदतीने टीमची टोटल 3 बॉलच्या समाप्तीनंतर 20. श्रीकृष्ण स्टार वाशी अरुण सुतार साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ आज या श्रीकृष्ण स्टार नावाने मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. हाही बॉल शॉर्ट बॉल होता परंतु मागे मारला हुक केला बॅटची एज आणि तिथून मात्र एक सिंगल रन मिळाली. टीमची टोटल 1 ने पुढे जाते. धावा 21 आणि बॉल फुटला भिजला हरवला काही झालं तरी बॉल तुम्हाला नवीन मिळेल. बॉल कधी हरवू द्या अगदी लास्ट बॉल असेल इनिंगचा तरी देखील तुम्हाला नवीनच बॉल दिला जाईल. SK स्टार SK स्टार ओके. इथे देखील पहा बॅकफुटला जाऊन आणखीन एक अप्पर कटचा फटका कडक यार ऑन द खेळला होता. बॉल बरोबर लेंथ डिलिव्हरी होती टप्पा मागे होता आणि त्यामुळे कदाचित 2 पावलं मागे जाऊन खेळण्यामध्ये जी मजा होती ना ती मात्र मजा मिळाली बॅट्समनला. 6 धावा आल्या. मोनिशच्या बॅटमधून आणखी एक षटकार नंबर 3. 27 रन आतापर्यंत पाहायला मिळतील. SK स्टार वाशी टीमच्या खात्यावरती या धावा असतील. दुसरे दिवस रात्र आहे या स्पर्धेची. आज आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्ताने अक्षयजी म्हात्रे यांनी भरपूर मेहनत त्यांची राहिली या स्पर्धेला उभं करण्यासाठी. RSC चषकाला सिंगल एक वाईटची रन जोडली जाते टीमच्या खात्यामध्ये आणि या सिंगलच्या बरोबरीने टीमची टोटल झाले 28. आतापर्यंत सगळे बॉल मोनिष्ठे खेळलेत. या ओव्हरचा लास्ट बॉल पुढे मारण्याचा प्रयत्न डान्सिंग डाऊन द ग्राउंड बॉल लॉंग ऑनला येतो. फिल्डर आहेत. एक सिंगल आली. पुन्हा एकदा सुरुवात 3ऱ्या ओव्हरची होईल.
मोनिशच्याच बॅटिंगने आतापर्यंत 2 ओव्हर खेळल्यात, दोन्ही ओव्हर या मोनिशच्याच वाट्याला आल्यात. त्यामुळे कदाचित येणाऱ्या वाशी गावचे बॅट्समन हे वाट पाहतील, थोडीशी संघर्ष करतील स्ट्राईकसाठी. दुसऱ्या ओव्हरचा देखील शेवटचा बॉल स्ट्राईक रोटेट झाल्यानं पुन्हा मोनिशला तिसऱ्या ओव्हरमध्ये चार्ज घेण्याची संधी आली आहे. गोठवली गावचे आमचे युवा नगरसेवक अनिकेतजी म्हात्रे साहेब असतील, त्याचबरोबरीने माजी उपमहापौर रमाकांतजी म्हात्रे साहेब, माजी उपमहापौर मंदाकिनीताई म्हात्रे आणि त्यांच्या सहकार्याने मात्र खऱ्या अर्थाने ही स्पर्धा अतिशय डौलाने उभी राहिली आपल्याला पाहायला मिळते. अक्षयजी म्हात्रे यांचं सहकार्य या स्पर्धेसाठी आहे, नेहमीच राहिले. आणि जेव्हा जेव्हा RSCची स्पर्धा नवी मुंबईच्या भेटीला येते तेव्हा तेव्हा काहीतरी वेगळं पण नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. याही वेळेस मात्र ऑन साइडला खेळायचा होता, स्क्वेअर लेगला काय घडलं, क्षेत्ररक्षकाची चूक आणि त्यामध्ये टीमला झालेला नुकसान, या दोन्ही गोष्टी झेपणाऱ्या नाहीयेत. इझी बॉल कॅरी करू शकला असता, कॅचची संभावना होती, परंतु आता इथे सगळं काही बिघडून गेल्यानंतर परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी थोडा वेळ लागतो. मोनिशला जीवदान मिळालं, त्यामुळे कदाचित हा नुकसान सारसोळे टीमला येणाऱ्या काळामध्ये कितपत झेलावा लागेल हे पाहणं उत्सुकतेचं राहील. ओ यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल सोबत छेड काढण्याचा प्रयत्न. बॉल चालला होता, जाऊ दिला असता तर कदाचित मैदानावरती राहण्याची संधी मिळाली असती, परंतु विकेट मिळाली. विकेट नंबर 2 मैदानाच्या बाहेर. दीपक 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 मोनिश खरं तर इंडिव्हिज्युअली 28 धावांवरती खेळतो. अजूनही त्यांनी स्ट्राईक दिली, परंतु धावा कोणाच्याही बॅटमधून आलेल्या नाहीयेत. सगळ्याच्या सगळ्या धावा आतापर्यंत मोनिशच्याच बॅटमधून आल्यात. परिणामी 1 वाईड आहे. टीमची टोटल आतापर्यंत 30 वरती पाहायला मिळते. यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा खोलात टाकला होता बॉल. ऑन साइडला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. नयन एक धाव मिळेल, सिंगल पेक्षा वेगळं काही नसेल आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 31 वरती. 31. लॉस ऑफ 2 विकेट्स. SK स्टार वाशीगाव टीम मैदानामध्ये पाहायला मिळते. जय गणेश कुशल 11 सारसोळे टीमच्या विरुद्ध. सामना क्रमांक 2 सध्या सुरू असलेला पाहायला मिळतोय आपल्याला. स्वीप करायचा होता, बॉल बॅटचा संपर्कच होत नाहीये. याच गोष्टीकडे आता फोकस करतोय आपण. मुनीश जो खेळाडू पहिल्यापासून आक्रमक होत होता, तो खेळाडू आता तिसऱ्या ओव्हरमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडवरती राहिलाय ना, त्यामुळेच कदाचित या धावांचा जो वाढता आलेख होता तो आता थोडासा मंदावलाय. फुलटॉस बॉल होता आणि हा बॉल पिकअप तर केला, परंतु एलिव्हेशन मिळालेलं नाहीये. डिस्टन्स कव्हर करू शकला नाही बॉल, त्यामुळे विकेट मिळाली. आणखीन एक धक्का लागलाय SK स्टार वाशी या टीमला. सगळं झाल्यावर पावाले खाऊ दे भाई, त्यानं उभा राहतं आपलं काय. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर चालली, आपण पाहू शकाल. मोनिश बाज झाला. आता मात्र मोठा धक्का सध्या तरी SK स्टार वाशीगाव टीमला बसला. गुफरांनी ही मोठी अडचण दूर केली आहे सारसोळे टीमची. हाई बॉल, फुटवर्कचा वापर नव्हता. बॉल रमजानच्या हातामध्ये, रनआउटची संधी. इथे विकेट मिळाली. 4था धक्का या ओव्हरमध्ये आपण पाहू शकाल. 2 विकेट आलेत आणि 3 विकेट आले तरी महत्वाचे 3 विकेट.
एक विकेट अजितची, एक विकेट मोनिशची आणि ही नुकताच आलेला बॅटर प्रदीपची देखील विकेट आपल्याला पाहायला मिळेल. रन आउट स्वरूपामध्ये बॅट्समन बाद होतोय, धक्का मिळालाय. विकेट म्हणजे प्रॉपर बॉलरच्या खात्यात जाते तो. नवीन बॅट्समन जयेश मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल. एसके स्टार वाशी टीम कडून आता अपेक्षा आहे कुशल मडवी आला बॉलिंगसाठी. चौथ्या ओव्हरमध्ये तो चार्ज घेईल, कारण की आता हर्षल मडवी या टीम मध्ये नाहीये, त्यामुळे आता बंधुराजांना जागा सांभाळावी लागेल. अनेक अशा गोष्टी आहेत सासवड टीमच्या बाबतीत. आता मात्र अनेक खेळाडू जे पूर्वी खरं तर उदय तांडेल सर असतील, गुरुनाथ पाटील सर असतील, याच टीम मधून बिलॉंग करत होते, परंतु त्यांचा कार्यकाळ आता क्रिकेटचा संपला आणि ग्रामीण क्रिकेटमधून खरं पाहता निवृत्ती घेऊन 30+ 40+ क्रिकेट खूप चांगल्या रीतीने ते खेळत आहेत. नवीन चेहऱ्यांना संधी दिली गेली. सासवड टीम मध्ये अनेक असे गावातील बरेचसे नवीन खेळाडू, युवा खेळाडू या संघामध्ये जोडले गेलेत. गणेश मडवी आहेत अजूनही. एक्सपिरियन्स प्लेयर टीम मध्ये असणं हे देखील फार महत्वाचं आहे. शॉर्ट बॉल होता, ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु अंपायर अपील करत असताना आपल्याकडे देखील या गोष्टीची नोंद असायला हवी की आपण देखील रिटर्न क्रीजच्या आतमध्ये खेळतोय. डॉट बॉल होतोय, बॉल फिरवला होता. लेग स्पिनचा वापर या ठिकाणी मात्र कुशल मडवीकडून आपल्याला पाहायला मिळाला. ऑफसाईडची फिल्डिंग थोडीशी मात्र शफल करण्यात आली आहे, परंतु फटके त्याचं बॅट स्विंग पाहताय सगळे ऑन साईडला फटके येत आहेत. आणखीन एक डॉट बॉल निघाला होता, परंतु पाहू शकता पंचांचा इशारा येतोय. ही एक धाव आहे. बॅटेज सिंगल रन या ठिकाणी मात्र पाहायला मिळेल. टीमची टोटल या सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचले आतापर्यंत 32 वरती. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 14, दुसऱ्या ओव्हरमध्ये 15. 2 ओव्हरचा खेळ ज्यावेळेस संपला ना त्यावेळेस मात्र 29 धावा होत्या. त्यानंतर समोर पाहू शकता आपण गुफरान. ओ चांगली फिल्डिंग, गुड सेव्ह. 1 रन पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न होता, नकार दिलाय स्पष्टपणे. सांगितलं बॅट्समन कार्तिकने की थांबायला हवं, अन्यथा विकेट जाईल आपली. सध्या विकेट टिकून ठेवणे हे फार महत्वाचे, कारण की 1, 2, 3 बॉल जर तुम्ही सेट झालात तर कदाचित पुढच्या येणाऱ्या बॉल्सवरती अटॅक करण्यासाठी तुम्हाला एक मी म्हणेन चांगलं अनुकूल वातावरण बनेल. 3 बॉल होतात. कुशल मडवीच्या ओव्हरमधील चौथा बॉल आतापर्यंत डिलिव्हर झालेला नाहीये. लेफ्ट हँडेड बॅटर आलाय समोर. शॉर्ट बॉल इथे समोर होता, चंदन तलवार बॉलच्या खाली आणि त्याच्याकडून चूक होणं थोडं कठीण. आणखीन एक विकेट या ठिकाणी मात्र मिळाली. धक्का लागलाय तो एसके स्टार या टीमला, वाशीगावचा संघ, परंतु आता धावांसाठी संघर्ष करताना पाहायला मिळतो मैदानामध्ये. जोपर्यंत मोनिश उभा होता ना तोपर्यंत असं वाटलं की मॅच कदाचित पुढे जाईल, ॲटलिस्ट 60-65 धावा तरी होतील, परंतु मोनिश बाद झाल्यानंतर मात्र धावसंख्येला लागलेला ब्रेक भरपूर काही सांगून जातं. वाशीगाव टीमसाठी या धावा येणं फार महत्वाचं आहे, कारण आता उर्वरित बॉल तुमच्याकडे फक्त 8 बाकी आहेत. कुशल तयार बॉलिंग मार्कवर. हाय बॉल शॉट होता, परंतु पाहू शकता आपण मिड विकेटला चंदन तलवार आहे. सिंगल एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने टीमचे टोटल जाऊन पोहोचले ते 34. चौतीस धावा, 34ला 5 या स्थितीमध्ये एसके स्टार वाशीगाव टीम आपल्याला पाहायला मिळते. इथे देखील पहा बॉल जास्त वरती गेला, स्वतः विकेट किपर बॉलच्या खाली येतो. दीपक वैते त्याच्या हातामध्ये झेल आणि संपलाय 6व्या बॅट्समनचा खेळ. 6वा धक्का लागला बॅटिंग करत असताना एसके स्टार वाशी टीमला. मॅच आता मात्र मी म्हणेन
हातामध्ये आली आहे सारसोळगाव टीमच्या, कारण जेवढ्या धावा पाहिजे होत्या सफिशियंट ॲज अ टार्गेट म्हणून तेवढ्या धावा झालेल्या नाही आहेत अजून तरी. एक ओव्हर बाकी आहे, कारण एका ओव्हरमध्ये बरंच काही गणित बदलू शकतं. नेक्स्ट मॅच गावदेवी जुहुगाव आणि श्रीकृष्ण दिवा दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया तयार राहायचे. गावदेवी जुहुगाव आणि श्रीकृष्ण दिवा दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज रिपोर्ट करा. आम्ही सांगितलेल्या सूचनेप्रमाणे आम्ही सूचनेचं पालन देखील करणार आहोत. त्या नियमांची अंमलबजावणी या ठिकाणी केली जाईल. इनिंग ब्रेकमध्ये जर दोन्ही कॅप्टन नसतील, यावेळेस कमी गतीने टाकलेला बॉल पुन्हा एकदा गुफरानला बॉलिंगसाठी इन्व्हाइट केलं गेलं. 4 बॉलर या स्पर्धेमध्ये वापरण्याची मुभा तुम्हाला मिळाली आहे. एका बॉलरला 2 ओव्हर टाकण्याची संधी. बऱ्याच वेळा गोष्टी टेनिसमध्ये आता फार कमी प्रमाणात पाहायला मिळतात. अनेक ठिकाणी आपण जेव्हा जेव्हा जातो त्यावेळेस 5 बॉलर हे वापरले जातात आणि त्यासाठी सर्व गोलंदाजांना मॅक्झिमम चान्सेस मिळतात पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. फुटवर्कचा चांगला वापर, परंतु बॉल चाललाय लॉंग ऑफ मध्ये वैभवकडे. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. एक सिंगल आली, एकच रन मिळते. टीमची टोटल 1 ने पुढे जाते. धावा आतापर्यंत झाल्यात 35. 35ला 6 विकेट गमावलेत एस के स्टार वाशीगाव टीमने. गुफरान तयार आहे बॉलिंग मार्क वरती. आतापर्यंत 2 बॉल झालेत आणि विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज विराज तांडेल यांच्याकडून दिलं जाईल. गुफरान साठी कॅश प्राइज आले. पायावरचा बॉल जेवढ्या ताकदीने टाकला तेवढ्याच ताकदीने मारलाय आणि हा आहे बाहुबली षटकार. प्रवीण भगत 8व्या क्रमांकावरती आला, परंतु 8व्या क्रमांकाची ताकद काय असते ना ते मात्र त्याने दाखवून दिली. एका हातामध्ये ग्लव्स आहे आणि एक हात रिकामा, त्यामुळे त्याची ग्रिप पूर्णपणे पॅक आहे, टाईट आहे. त्यामुळे गुफरानला विचार करून गोलंदाजी करावी लागेल. आणखीन एक मारामारीच मला पटते आणि हेच सांगताना मात्र दुसरा हल्ला चढवत असताना 30 सर्कलमध्ये झेल टिपला. फलंदाज बाद एक बॉल जो मागचा होता कमालीचा टाकला होता, परंतु तेवढ्याच ताकदीने खेचून मारलेला बॉल बॅटच्या समोरचा तो जरा बरोबर जाऊन मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर थांबला. त्यानंतर आक्रमण करण्याचा प्रयत्न फसला. रमजानच्या हातामध्ये कॅच. विकेट क्रमांक 7 मैदानाच्या बाहेर. श्रीकृष्ण देवा टीमचे कॅप्टन आलेत. गावदेवी जुगाव टीम आपल्यासाठी देखील शेवटचा कॉल, अंतिम कॉल आहे. लिंबू ठेवा. बॉलिंग मार्क वरती बॉल तयार. यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न केला. स्क्वेअर लेगला फिल्डर इनायत आणि त्याच्या हातामध्ये झेल. बॅटिंग करत असताना वाशीगाव टीम थोडीशी धडपडताना पाहायला मिळते. 8 विकेट आतापर्यंत गेलेत आणि 1 बॉलचा खेळ बाकी. 1 लास्ट बॉल टू गो. शेवटचा कॉल. गावदेवी जुहुगाव टीम जर कॅप्टन उपस्थित असेल किंवा प्रतिनिधी उपस्थित असाल तर कृपया लवकरात लवकर या. इनिंगच्या नंतर 1 ओव्हरचा रेस्ट असेल. ओके, म्हणजे रेस्ट म्हणजे वेळ मिळेल तुम्हाला तेवढं. त्यानंतर टॉसमॅन दिला जाईल ना निखिल भाई? हा ठीक. एक बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल. गुफरान तयार. बॉलिंग मार्क मध्ये बॅट्समन आल्या. प्रथमेश ऑन स्ट्राईक. फुलटॉस बॉल होता. समोर ड्राईव्ह करायचा होता आणि इथे सिंगलने पहा पण
विघ्नेश सर, या संपूर्ण इनिंगचं आपण इक्वेशन तुमच्या पुढे मांडतो, कारण पहिल्या ओव्हरमध्ये पहा 14 रन आपल्याला पाहायला मिळाल्या. गणेशने ओव्हर टाकली, 14 रन खर्च केले, 1 विकेट त्या ठिकाणी मिळवला. चंदनने दुसरी ओव्हर हाताळली, त्यामध्ये 15 धावा खर्च झाल्या. टोटल 29 धावा 2 ओव्हरला होत्या. त्यानंतर गुफरानने तिसरी ओव्हर हाताळली, तिथे 2 धावा आल्या, 3 विकेट त्याने मिळवल्या. कुशल मडवीने चौथी ओव्हर हाताळली, त्यानेही 3 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स मिळवल्या. आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये गुफरानने आतापर्यंत 8 धावा खर्च करत 2 विकेट्स मिळवल्या. टोटल गुफरानने 10 धावा खर्च करून 5 विकेट आतापर्यंत या इनिंग मध्ये मिळवल्या. आणि या एकंदरीत प्रवासामध्ये जर आपण पाहिलं तर 43 धावा बनल्यात, 42 झाल्यात. 43 धावांचं लक्ष उभं झालं. पहिल्या 2 ओव्हरला 29, त्यानंतर पुढच्या 3 ओव्हरमध्ये फक्त 13 धावा आल्यात. त्यामुळे कदाचित ही शोकांतिका असेल वाशीगाव टीमसाठी. चांगला संघर्ष होईल यात शंका नाहीये, कारण गोलंदाजी देखील तेवढीच धारदार आपल्याला पाहायला मिळेल वाशीगाव टीमची. कारण असं म्हटलं जातं, जेव्हा लक्ष कमी असतं तेव्हा गोलंदाजीची धार आणखीन तीक्ष्ण होते. कदाचित प्रवीण भगत आणि त्यांची संपूर्ण टीम याच गोष्टीच्या शोधामध्ये असेल आणि त्याच प्रयत्नामध्ये असेल. ग्रेस मिळतोय खरं तर 1 ओव्हरचा गावदेवी जुळगाव टीमला. गंगा इंगोले या ठिकाणी उपस्थित आहेत. श्रीकृष्ण दिवा टीमचे कॅप्टन ते वाट पाहतात. जर पहिली ओव्हर संपली तर गंगा तुमच्या टीमला टॉस विन दिलं जाईल. चला फिल्डिंग लावा लवकर प्लीज वाशीगाव टीम. वेळ आपण घेऊ नका अतिरिक्त. मेक इट फास्ट. अंपायर प्लीज टेक युअर पोझिशन्स ऑन ग्राउंड. आणि सलामीची जोडी लवकर मैदानामध्ये पाठवा. सारसोळे टीम रिक्वेस्ट आहे आपल्याला. चला प्रवीण दादा, टीम मीटिंग टीम हडल तुमची संपली असेल तर लवकर फिल्डिंग लावून घ्या. RSA चषक 2026 ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या थाटामध्ये येत्या 19 फेब्रुवारीला केवळ महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे, संपूर्ण जगभरामध्ये थाटात साजरी झाली पाहिजे एवढाच अट्टहास आहे. कारण ज्या राजांनी आपल्यासाठी, या सर्वसामान्य जनतेसाठी आपल्या प्राणांची आहुती या संपूर्ण हिंदू राष्ट्रासाठी दिली आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येते 19 फेब्रुवारीला. आणि त्या निमित्ताने होणारी स्पर्धा सर्वांचं मात्र लक्ष वेधून घेते. नवी मुंबई जिल्हा युवा सेना आणि RSA गोठिवली यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा पाहायला मिळते. स्पर्धेमध्ये आपल्याला HF हिरोची बाईक या ठिकाणी मात्र पाहायला मिळते, जी तृषांत मडवी यांनी आम्हाला पुरस्कृत केली आहे. कैलासवासी चंद्रकांत मडवी यांच्या स्मरणार्थ ही बाईक आम्हाला मिळाली आहे. स्टार्ट द मॅच. पहिली जोडी चंदन तलवार आणि कुशल मडवी ओपनिंग पेअर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र समोरच्या दिशेने खेळलेत. लॉंग ऑन मध्ये फिल्डर नाहीयेत. लॉंग चेसिंग बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चंदनच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवरती चौकार. 4 धावा आले आणि या 4 धावांच्या मदतीने सुरुवात झाली. धाव संख्येचा श्री गणेश आपणास पाहायला मिळतोय.
वेलकम ऋतांशु पाटील. इनसाइड आउट यार, कडक यार, कव्हर ड्राईव्हचा देखना फटका. आणखीन एकदा बॉल थोडस बॉडी स्ट्रेच करत असताना एक पाय मागे आणि त्यानंतर समोरच्या दिशेने फोकस करत बरोबर कव्हरच्या वरून खेळला फटका. 6 रन. ही सुरुवात केली होती मोनिशने पहिल्या इनिंग मध्ये. आता ती सुरुवात पाहायला मिळते आपल्याला चंदन तलवार कडून. आणि सेकंड बॉल विघ्नेश सर ज्या पद्धतीने चंदनने मारलाय ना तसाच बॉल सेम मोनिशने मारला होता थ्रू द कव्हर. गावदेवी जुळगाव टीमचे कॅप्टन आलेत फायनली. ऑन साइडला आणखीन एक धमाका. बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आहे. मॅच पैसा वसूल होतो या मॅच मध्ये. आतापर्यंत 16 धावा आल्यात आणि विचार करण्यास भाग पाडले. संपूर्ण टीमला मात्र एकत्र येण्यास भाग पाडले. प्रवीण भगत थोडस पुढे आलेत. आता सांगतायत नेमका बॉल कुठे टाकायला पाहिजे, कारण येणारा प्रत्येक बॉल प्रत्येक टप्प्यावरती एक बाउंड्री लिहिली आहे. पहिला बॉल चौकार, दुसरा बॉल षटकार, तिसरा बॉल षटकार. त्यामुळे कदाचित अडचणीमध्ये वाढ होईल. 43 धावांचं हे लक्ष ते आता छोटं वाटू लागलंय जय गणेश कुशल 11 सारसोळे टीमला. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 29 धावा होत्या वाशीगाव टीमच्या, परंतु त्यानंतर उर्वरित 18 बॉलमध्ये फक्त 13 धावा आल्यात. ती कदाचित प्लस पॉइंटची बाजू आहे सारसोळे टीमसाठी. बॉल तयार आहे मोनिश. आणखीन एक इनफिल्डच्या वरून बॉल क्लिअर करत असताना बॉल चालला स्वीपर कव्हर मध्ये. बॉल अडवण्यामध्ये असमर्थ राहिला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फायनली इट गोज फॉर द 4. 4 रन मिळतील. 43. इथे आणखीन एक चौकार पाहायला मिळतो. पॉइंट मधून आता 4 धावा मिळतील. कमालीची बॅटिंग सध्या सुरू असलेली पाहायला मिळते चंदन तलवारची. एक हाती सत्ता तो आपली गाजवतो या मॅच मध्ये. काय घडते हे मात्र सध्या तरी कळत नाहीये मोनिशला आपल्यासोबत. त्याने 28 धावा काढल्या होत्या फर्स्ट इनिंग मध्ये, परंतु आता त्याच्या विपरीत त्याच्यावरती अटॅक करत असताना 24 धावा पहिल्या 5 बॉल मध्ये आल्यात. त्यामुळे त्याने ज्या धावा काढल्या ते खर्च देखील केले, हे विसरून चालणार नाहीये वाशीगाव टीमला. SK स्टार वाशीगाव टीम मैदानाच्या आतमध्ये खेळतीये प्रवीण भगत यांच्या नेतृत्वात. स्वीप करायचा होता, बॉल मागे चालला, सिंगल आली. 25 पहिल्या ओव्हर मधून आल्या आणि आता उर्वरित 24 बॉल आणि धावा करायच्या आहेत त्या 18. 24 बॉल 18 आणि आपण जाऊया प्रेझेंटेशन साठी. एक टॉस होईल, थोडासा ब्रेक. अंपायर आपल्याला विनंती आहे की एक टॉस होईल. नेक्स्ट मॅचचा श्रीकृष्ण दिवा आणि गावदेवी जुळगाव या 2 टीमच्या दरम्यान प्रेझेंटेशन साठी विघ्नेश मडवी सर आम्हाला जॉईन करतील. थँक्यू व्हेरी मच हर्षदजी मडवी सर. जला टॉस साठी आपण गोठिली गावातील क्रिकेटचे चाहते आणि लेजंड क्रिकेटर जनार्दन म्हात्रे सरांच्या शुभ हस्ते केलं जाईल टॉस. गावदेवी जुळगाव वर्सेस श्रीकृष्ण दिवा कॉल करतील. एस गंगाधर इंगोली कॉल करतील. हेड इज कॉल इज हेड. गंगाधर टॉस तुम्ही जिंकला, काय निर्णय? डिसिजन एक 10 मिनिटात सांगतो. प्लेयर येत आहेत अजून. काय सांगाल सध्याच्या घडीला कसा परफॉर्मन्स चाललाय टीमचा आणि टीम बांधणी कशी चालली आहे? टीम बांधणी चांगली आहे पण परफॉर्मन्स थोडा खालावलाय. प्रयत्न करू ज्या काही टुर्नामेंट त्याचा चांगला परफॉर्मन्स द्यायचा आणि जे पण टीम माहोल आहे तो चांगला करण्याचा. ऋतांशू तुमच्याकडे येतोय, काय सांगाल कशा पद्धतीने टीम असेल तुमची आणि काय स्क्वॉड असेल या मॅच मध्ये? नाही, नक्की दोन्ही टीम एकत्र खेळत आहेत, बट कोणाचा इंटरेस्ट वाटत नाही आहे. टीमची मॅच बघायला सांगितलं होतं की बघा कसा ग्राउंडवर परफॉर्मन्स होतो आहे सर्वांचा, पण मला वाटत नाही की जुळगावचं क्रिकेट असंच राहिलं तर जास्त वेळ खेळता येईल.
आणि ग्रामस्थांनी आम्हाला सपोर्ट करून आम्हाला पैसे देऊन आम्हाला एंट्री करायला त्यांनी पैसे दिलेले आहेत. पण आता ग्रामस्थांना मीच सांगणार आहे की असं जर क्रिकेट असेल तर अजिबात मदत करू नका, कारण की जर इंटरेस्ट नसेल दाखवत तर वाया पैसे जाण्यापेक्षा कुठल्या चांगल्या कामात लागलेले चांगले आहेत. ऋतांशू पाटील यांचं वक्तव्य. आणि ऋतांशू पाटील जेव्हा जेव्हा बोलतात तेव्हा थेट बोलतात. थँक्यू व्हेरी मच. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. निर्णय लगेचच येईल आणि जाऊया लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया हर्षदजी मडवी सरांना. ओव्हर टू हर्षद मडवी. ठीक आहे, फोन करते मी फोन हो चालेल, मी करते त्यांना फोन. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची टोटल 25 आता 24 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे. शॉर्ट बॉल, कुशलच्या अंगाचा वेध घेणारा बॉल, डॉट पहिला डॉट बॉल आलाय. त्या ठिकाणी उपस्थित होते आणि एक सिंगल साठी या ठिकाणी मात्र ट्राय केला. तीन षटकार आणि 5 चौकारांचा समावेश. यावेळेस मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु अरे काय तुम्ही लिहिलं मला किती समजा 30 त्याच्यावर बोलतास ना, किती झाले 34 का? ओके. शॉर्ट बॉल होता. पुन्हा एकदा बॉल उचलून खेळण्याचा प्रयत्न. एकच रन मिळाली, एकापेक्षा जास्त काही नाहीये. अजून कन्फ्युजन आहे. आता मला सांग, 5 चौक म्हणजे किती झाले? 20 धावा आणि 3 षटकार म्हणजे 18 20 आणि 18 38 झाले. अजून 38 धावाच नाही झाल्या. हां सगळे कर तरी बोल कधीतरी कन्फ्युजन आहे, लिटिल बिट कन्फ्युजन. बोला तयार. प्रवीण भगत बॉलिंग मार्क वरती तिसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत या ओव्हरचा जर विचार केला तर 2 चौकार 2 सिंगलच्या मदतीने 10 धावा याही ओव्हरमध्ये आल्यात. आता फिरकीचा भन्नाट जादूगर म्हणजेची ओळख राहिली. आजपर्यंत वाशीगाव टीमच्या गोलंदाजीचा जेव्हा जेव्हा उल्लेख केला जातो तेव्हा तेव्हा मात्र प्रवीण भगत यांच्या गोलंदाजीचा उल्लेख होतोच. बादशी ज्यांनी बॉल बरोबर मागे चालला आणि सिंगल 1 धावा हे असे अंपायर सांगतात. बंटी कांबळी सर आज या स्पर्धेच्या निमित्ताने आमच्यासोबत जोडले गेलेत आणि सासवडगावचे दोन्ही लिजेंड क्रिकेटर अर्थात उदय तांडेल सर आणि त्याचबरोबर गुरुनाथ पाटील सर सुद्धा आहेत. यावेळेस मात्र पहा आणखीन एक ऑन द फटका खेळला होता. अप्पर कट बॉल बरोबर चालला पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी 1 पाहिजे.
फक्त 1 धावांची गरज. 42 झाल्यात, 43 टार्गेट आहे, त्यामुळे 1 धाव इथे मात्र येईल का हा प्रश्न आहे. प्रवीण भगतच्या गोलंदाजीचे स्वागत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. थोड्याच वेळामध्ये फ्लड लाईट्स ऑन होतील मैदानावर आणि फ्लड लाईट्स ऑन झाल्यानंतर एक देखणं रूप या मैदानाचं आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. प्रत्येकाची इच्छा असते नाईट क्रिकेटमध्ये, रणजी क्रिकेटमध्ये आपण खेळावं आणि ते पहा ही विजयी धाव पूर्ण केली जाते. सरसोई टीम मनपूर्वक अभिनंदन आणि हार्ड लक. SK स्टार्स वाशीगाव टीम आपण स्पर्धेमध्ये सहभागी झालात, आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. पुढील वाटचालीसाठी आपणास मनपूर्वक शुभेच्छा. आणि या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, याला देवाचे 10 रन 5 विकेट होती. बॉलिंग लो स्कोरिंग मध्ये हॅलो किती काढले त्यांनी? किती काढलं त्यांनी? चंदननी किती काढले? आणि सामन्याचा हिरो ठरला मॅन ऑफ द मॅच. खरं तर बॉलिंग बॅटिंग मध्ये खूप चांगला खेळ चंदनने दाखवला, परंतु मॅच ही लो स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळेल. या संपूर्ण फर्स्ट इनिंग मध्ये 8 धावा खर्च करून 5 विकेट्स मिळवल्या. तो गुफरान ठरला मॅन ऑफ द मॅच. 5 दिले. हॅलो, सन्माननीय जय म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड या ठिकाणी देणार आहोत. गुफरानला 10 रन्स 4 विकेट, 5-1 रनआउट होता, त्याच्यामध्ये समावेश आम्हाला नंतर कळतोय, परंतु हरकत नाहीये. 4 विकेट्स आणि फक्त 10 धावा 2 ओव्हरमध्ये खर्च करणारा बॉलर गुफरान ठरला या सामन्याचा हिरो. आणि या मॅच मध्ये चांगली कामगिरी चंदनची देखील आपल्याला पाहायला मिळाली. थोड्या वेळाने फ्लड लाईट्स या ठिकाणी ऑन होतील आणि मॅच नंबर 3 जशी सुरू होईल तसं आवाजामध्ये आम्ही परिवर्तन करतो. आमचे सहकारी समालोचक, नवी मुंबई टेनिस क्रिकेटमधील एक सर्वात गोड आवाज म्हणून ज्यांची ओळख राहिली, आमचे बंधुतुल्य मित्र विघ्नेश मडवी सर घनसोली यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये. स्टे ट्यून विथ अस, कुठेही जाऊ नका. आपण या संपूर्ण मॅचची कहाणी आणि विघ्नेश मडवी सरांची जुबानी. नेक्स्ट मॅचचा टॉस झाला आणि टॉस जिंकला श्रीकृष्ण दिवा टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला.